नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची. आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत. त्याचं नाव आहे तिखट शिरा. आता तो कसा करतात, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पण मी तुम्हाला आता दाखवणार. तर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता, 2 मिरच्या घेतल्यात, त्याच्यात अजून मी मिरच्या घेणार आहे, आणि कांदा. तो मोठ्या साईज करा किंवा बारीक साईज करा. कांदा पण ह्याच्यात एक्स्ट्रा घेणार आहे. तर पाहूया आपण तिखटाचा शिरा म्हणजे सांजा कसा करतात तो आपण आता पाहू. तर त्यासाठी रवा मी जाडा घेणार आहे. चला तर मग आपण पाहूया पुढची कृती. तर मंडळी, आता आपण हे तेल मी तापत ठेवलं आहे. तर आपण फोडणी करूया. आपल्याला साधी हळदीवरची फोडणी करायची. त्यासाठी मी राई घेतले, अर्धा चमचा जिरं घेणार आहे. जिरं थोडंसं घेणार आहे, नावापुरेसं, 1 चिमटी, जरासा फ्लेवर येण्यासाठी त्याला. आणि त्याच्यामध्ये टाकतो आता हा कढीपत्ता. आणि मिरच्यांचे तुकडे. कांदासुद्धा लगेच त्याच्यात आपण टाकून घेऊ. तेल चांगलं आपलं तापलं आहे. मी बारीक गॅसवर ठेवलेलं आहे तेल. बरोबर 1 वाटी. जरा कॉल आला होता म्हणून जरा हे झालं. कांदा परतून घेऊ आपण. तसंच मी आता ह्याच्यात टाकणार आहे लसूण पेस्ट. तुम्हाला जर आवड असेल, चालणार असेल तर तुम्ही लसूण पेस्ट टाकू शकता. नाहीतर मग ती स्किप करू शकता लसूण पेस्ट. पण माझ्याकडे अख्खा लसूण नाही आहे म्हणून मी ती लसूण पेस्ट टाकतो. आता आपण टाकू याला हळद. अंदाजे 1 चमचा हळद. परतून घेऊ. कांदा थोडासा तांबूस होईपर्यंत टाकू. आणि त्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी उडदाची डाळ, ती सुद्धा कच्चीच. ही बघा, साधारण 1 चमचा उडदाची डाळ, एक वेगळी चव येण्यासाठी. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत आपण परतून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे जर मटार असतील तरी पण तुम्ही ते टाकू शकता. आपल्याला हा हळदीवरतीच करायचा आहे. तिखट शिरा. तर आपला कांदा लालसर झालेला आहे. आता मी यामध्ये टाकतो रवा. हा मी रवा भाजून घेतलेला आहे आधीच. रवा नेहमी भाजून ठेवायचा तुम्ही दुकानातून आणल्यावर, जेणेकरून तो खराब होऊ नये आणि त्याच्यात कीटक पडू नयेत, होऊ नयेत, म्हणून नेहमी भाजूनच ठेवायचा रवा. चांगला भाजून घेऊ आपण रवा. परत भाजून घेतलाय मी. आता हा मी रवा थोडासा भाजून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. आता मी याच्यामध्ये अंदाजे मीठ टाकतो. मी आधी मीठ टाकायला विसरलो म्हणून मी हे अंदाजे आता ह्याच्यात मीठ टाकत आहे. हे बघा, आपल्या रव्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घ्यायचं आहे. मी आता हे अंदाजे अर्धा चमचा तरी मीठ घेतलं आहे. तुम्ही
तुमच्या चवीनुसार आणि अंदाजाने मीठ घ्या. परत ढवळूया आपण. म्हणजे मीठ एकत्र लागेल. पटकन होणारी रेसिपी. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी आपण अंदाजाने टाकू. आता हा 1 वाटी रवा आहे आणि हा जाडा रवा असल्यामुळे आपण हे बघा. आणि त्याच ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल त्याच वाटीने तुम्हाला पाणी टाकायचं आहे. तुम्ही गरम टाका, शक्यतो गरम पाणी टाका. हे मी सध्या गार पाणी टाकलं आहे कारण आत्ता माझ्याकडे पाणी अवेलेबल नाही आहे गरम. हे बघा, अजून एक मी टाकतो वाटी कारण हा जाड रवा आहे म्हणून. आणि आपण पुन्हा हे ढवळून घेऊ. गुठळ्या न राहता आणि झाकण ठेवून घेऊ. मी आता झाकण ठेवलंय. आपण भेटू थोड्या वेळ. पाणी आटलेलं आहे. आता मी हे एकत्र करतो पुन्हा खाली लागू नये म्हणून. आपण मध्ये मध्ये मी ते ढवळत होतो. तर मंडळी, आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली का? तिखट मिठाचा शिरा, एक नाश्त्याचा पदार्थ. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. बाय बाय. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह तुम्हाला दिसण्यात येईल. चला तर मग बाय बाय.